नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. परमार्थाचा विषय आहे. अगोदरचे बरेचसे विषय आपण जाणीवपूर्वक ठेवलेत. आळंदीसाठी जो एक उपयुक्त भाग आहे आपल्यासाठी, तो आपण जास्त प्रमाणामध्ये पुढे घेतलेला आहे. हा जो जिथून मी वर्णन करत आलेलो आहे, स्वे कर्मण्य भिरतः, इथून एक ठराविक श्लोकापर्यंत जे 6-7 श्लोक आहेत, याच्यावर वारकरी संप्रदायाचे 90% अभंग आहेत. 90%. ह्या जितक्या ओव्या कळतील तितकं आपल्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. आणि स्वे कर्मण्य रथापासून क्रमयोगी किंवा कर्मयोगी याचं परिवर्तन साधकामध्ये कसं होतं, साधकाला प्रतिबंध कसा असतो, साधकाची मानसिक स्थिती कशी असली पाहिजेत, साधकाने आत्मज्ञान प्राप्त करता कसं गेलं पाहिजेत, आणि ती साधना सफल होता होता आपल्याला जीवनामध्ये काय घडतं, हा आजचा आणि आपला उद्याचा प्रवास आहे. त्याचं मूळ वैराग्य आपल्याला कळावं याच्याकरता थोडा विशेष भर आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि भगवंताचं स्वतःचं वाक्य की वैराग्यवान कोणीही नसतं. जो व्यवस्थित कर्म करतो त्याला वैराग्याचा प्रसाद मिळतो. हे 2 गोष्टी पहिल्या आपल्या जीवनामध्ये पक्क्या केल्या पाहिजेत. कालपासून हा एकच विषय मी तुम्हाला जास्त करून सांगितलेला आहे. होतं काय, आपण कोणालाही वैराग्य समजतो, कोणाच्याही नादी लागतो आपण. त्याचं काही बिघडत नाही, पण नरदेहासारखं अनमोल किमतीचं आयुष्य तुमचं आमचं बर्बाद होतं. म्हणून जो ज्ञानोबांनी मार्ग सांगितलेला आहे की उत्तमपैकी कर्म करा, साधना करा, आणि कर्म करत असताना कर्तृत्वाचा मद आपल्यामध्ये नसेल, कर्मफळाचा आस्वाद आपल्यामध्ये नसेल, ते कर्म ईश्वरार्पण बुद्धीने होतं. मग ईश्वर काय करतो, आपल्याला ज्ञान मिळणारं वैराग्य आपल्याला प्राप्त करून देतो. संसिद्धीम लभते, ती संसिद्धी म्हणजे वैराग्य सिद्धी. शब्द नीट ऐका बरं का. वैराग्य सिद्धी देईजे प्रसायत आहे. सिद्धी, वैराग्य सिद्धी. शुकदेवाच्या जीवनामध्ये तुम्हाला ही सिद्धी पाहायला मिळेल. बापाला सुद्धा जो मानत नाही ते शुकदेव आहेत. बाप म्हणजे सर्वसामान्य नाही बरं का. महर्षी व्यास, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, नाही मानत. वैराग्यच आहे ते. तुमच्या माहितीसाठी एक प्रसंग सांगतो, म्हणजे वैराग्य शब्दाचा आणखी अर्थ तुमच्या डोक्यामध्ये बसेल. वारकरी संप्रदायामध्ये एका कथेचा खूप गैरसमज निर्माण झालेला आहे की शुकदेवाला कच्च ठरवण्यात आलेत, आणि महाराज लोक फार चवीनं हा दृष्टांत सांगतात. शुकदेवाचा अहंकार दूर करण्यासाठी जनकाकडे पाठवलं, आणि जनकाने असत्य ठरवलं. असा दृष्टांत नाही येतो. तुकोबारायचा अभंग आहे, त्याचा आशय आपल्याला कळत नाही. संसारात पहिल्यांदा कर्म केलं पाहिजेत, आणि कर्म केल्यानंतर वैराग्याच्या द्वारे मोक्ष मिळतो, हा सिद्धांत सांगण्यासाठी जनकाकडे व्यासाने पाठवलं. मुळात ज्ञानेश्वरीच कीर्तन करायला माहीत नाहीत, त्याच्यामुळे सांगायचं काय, परंपरेने ऐकलेलं आपण पुढं पार्सल करतो की अरे शुकदेव, तू वैराग्यवान आहेस, पण संसार वाईट नाही आहेत. संसारात राहून सुद्धा अलिप्त राहता येतं. याचं प्रत्यक्ष उदाहरण जर तुला पाहिजे असेल तर जनकाकडे जा. अर्थ कळाला तुम्हाला? निष्काम कर्म करत, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, असक्तिरण विश्वंग पुत्रदार ग्रहादिशू. साधूला काही गुलबाळं नसतात का? साधू काही संसारात नसतो का? हे सिद्धांत स्वीकारलेले आहेत म्हणून वारकरी संप्रदायामध्ये परवानगी आहे, स्वीकार केलेला आहे त्याचा. पत्नी असते साधूला. ज्ञानोबा काय सुंदर दृष्टांत देतात. सावली सरसीच असे, असे जैसे सावली बरोबर असते, पण माझ्याबरोबर सावली आली का, सावली आली का कोणी बघत नाही ना, ती बरोबरच असते. स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. पुत्र असतात, मुलं बाळा असतात, गोरवे बैसली रुखातळे, त्यांना तो सावली देतो, पण अलिप्तता आपली कायम ठेवतो. हे सिद्धांत
शुकदेवाला पटली पाहिजेत आणि मुलांनी लग्न केलं पाहिजेत. म्हणून व्यास महर्षीच्या मनातल्या इच्छा शुकदेवाकडे पाठवायच्या होत्या. देवी भागवतमध्ये अतिशय सुंदर याचं वर्णन आलेलं आहे. शुकदेव जनकाच्या द्वारे जातात पायी. बद्रीनाथ कुठे आहे आणि नेपाळ कुठे आहे तुझा प्रवास लक्षात येईल. आणि जाता जाता वर्णन आलेले आहेत. आता ती शुकदेव वैराग्यवान मूर्तिमान वैराग्य, त्याला गरजच नाही कशाची. मागाशी तुम्हाला ओवी दिली मी, सम्यक ज्ञान नुदैजता वेधेची तन्मयता. वेद म्हणजे मिळणार आहे हीच त्याची तन्मयता. उपजे ऐसी योग्यता बोधाची लाय. काय शब्द ज्ञानोबरांचे. बोधाची तन्मयता आहेच, पण बोध येण्याच्या अगोदर तो तन्मय होतो. वेधेची तन्मयता. आणि ती शुकदेव तर वैराग्याचा अवतार आहे. त्यांचं कसं वैराग्य असेल. इच्छा नव्हती, ज्ञानाची इच्छा नाही, कशाची इच्छा नाही. शुकदेवाकडे गेले आणि वर्णन आलेले शुकदेवाची परीक्षा घेण्याकरता अनेक सुंदर स्त्रिया जनकाने शुकदेवाच्या सेवेला पाठवल्या. समाधीच्या आनंदाच्या पुढे ना संसारातले आनंद नसतातच. लक्षात ठेवा काय बोललं. संसारातले आनंद नसतातच. पारमार्थ ज्यावेळेस सुरू होतो, ज्ञानोबरायांनी खूप सुंदर वर्णन सात्विक सुखाच्या वर्णनामध्ये केलेले आहेत. सात्विक सुख त्याचा आरंभ दुःखात असतो. आता ते लघुसिद्धांत पाठ करायची म्हणजे चेष्टा आहे का ती. तिप्त जी सिप्तस्थ मी बसवस अर्थ कळत नाहीत, पाठ करायचं डोक्यात करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे, बसतच नाही डोक्यामध्ये. साधना करा, विषयाचा त्याग करा. ज्ञानोबा खूप सुंदर सांगतात. अभ्यास करता करता, दुःख सहन करता करता इतकं सुंदर वैराग्य मिळतं. ज्ञानोबा अप्रतिम वर्णन करतात त्याचं. या अभ्यासातून निर्माण होतं ते वैराग्य. आणि वैराग्य निर्माण झालं ना, आत्मसुखाची आपोआप त्याला प्राप्ती होते. काहीच गरज नाही पडत. विषय सुख तुच्छ असतं, भोगूच वाटत नाहीत. आणि याचं वर्णन थोड्याफार प्रमाणामध्ये अमानितो या शब्दावर केलं होतं. कवनेही विषयीचे साम्य होणे, मानच देत नाही कोणाला. ते शुकदेव महिनाभर राहिले. जनक काही समोर आले नाही महिनाभर. मग सगळा अधिकार पाहिल्यानंतर राजा जनक पुढे आले आणि मग चर्चा झाली. ऐकली, सगळी चर्चा ऐकली. राग आला, शुकदेवला निघून गेले. वडिलांनी विचारलं काय झालं. म्हणजे काय मूर्खाकडे पाठवलं होतंच म्हणे. काय अक्कल आहे त्याला. म्हणजे संसार करून कुठं परमार्थ करता येतो का. एकच घडत नाही तिथं दोन कसे काय घडणार. दोघाचा वादावाद निर्माण झाला त्या ठिकाणी. भयंकर वाद निर्माण झाले. ऐकलं नाही व्यासाचं, निघून गेले आणि समाधीमध्ये बसले. आणि समाधीमध्ये बसल्यानंतर मुलाला परत या जगामध्ये आणण्यासाठी श्रीमद भागवताची रचना केली, जी मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं. बरहा पीडम नरवटोपुहू कर्णयोग कर्णकारम. आणि मग ते भागवतामध्ये आले. त्याचं ह्या सगळ्या घटना ज्ञानोबरायांनी ह्या येत्या 7 श्लोकामध्ये जोडलेल्या आहेत. 7 श्लोकामध्ये शुकदेव परत येण्याची ताकद कशामध्ये, का त्यांनी ईश्वर भक्तीमुळे परत आले, काय ताकद आहे त्या भक्तीची. आणि ते परमार्थातलं ज्ञानोबरायांचं वारकरी संप्रदायाचं हृदय आहे. हे सत्य असलं तरी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कर्म आणि वैराग्य. वैराग्य आपल्या जीवनामध्ये अत्यावश्यक वैराग्य आहे. आणि मग वैराग्य करतं काय. वैराग्य तुमची मानसिकता तयार करतं. चांगलं कर्म केल्यामुळे ईश्वर तुम्हाला वैराग्य प्रदान करतो. आणि वैराग्य प्रदान केलं की ज्ञानोबरांची ओवी इतकी सुंदर आहेत. आपोआप विषयाची उलटी होते, वांत होय. ज्ञानोबराय सांगतात जैसे वमोनिया सुने. हे तुम्ही ठरवू शकत नाही बरं का. ज्ञानोबरांनी लिहिलेलं आहे देवानी वैराग्य दिल्यानंतर त्याला तसं वाटतं. अगोदरच जर तुम्ही वैराग्य दाखवायला लागलात ना, हा सगळा मूर्खपणा आहे. मागच्या वर्षी मी सांगितलं होतं, मी बरेचसे महाराज लोक बघतो असे खालीवर बटणं लावतात.
आणि जर सांगितलं ना महाराज जरा बटन असो ऐसा कोटे अरे काय मूर्खपण आहेत. शर्ट नीट घालता येते ना असो ऐसा कोटे. कृत्रिमता नाही पाहिजे तिथं. कृत्रिमता जीवनामध्ये नको आहे. नैसर्गिक स्वभाव पाहिजे, नैसर्गिक प्रवाह पाहिजे. तुमचा विसर पडला, अरे बटनाचा विसर पडला का लाडूवर लक्ष कसं काय, पैशावर लक्ष कसं काय, ते गेलेलं कसं काय कळत ते आपल्याला. म्हणून वांत होय हा जो प्रकार आहे ना, विठले हे चित्त प्रपंचापासून, हा वैराग्याचाच प्रकार आहे. म्हणून काल सांगितलं होतं वैराग्याचा मूर्तिमंत अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहेत. आवडतच नाही काही. आणि जे शब्द ज्ञानोबरायामध्ये वांत होय किंवा विटतो तो विषयापासून, हेच अभंग आहेत. विठले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसेले, वांत होय ज्ञानोबराय म्हणतात. वांत ईश्वराने दिलेल्या वैराग्याचा हा परिपाक आहे. म्हणजे प्रारंभ कर्मापासून आहेत, साधना आहेत, वैराग्य प्राप्तीपर्यंत आपलं जीवन आहे. आणि वैराग्य एकदा तुम्हाला प्राप्त झालं की मग एक एक क्षमता आपल्यामध्ये यायला सुरुवात होतात. एक एक क्षमता ज्ञानाकडे मन यायला लागतं. वैराग्यवान झाला म्हणजे अभ्यास सोडून देतो असं नाही बरं का. मग त्याला ज्ञानेश्वरी कळायला लागते. काय ज्ञानोबराय म्हणतात, काय तुकोबाराय म्हणतात, काय त्यांच्या शब्दातली एक एक विशेषता आहेत, एक एक घटना आहेत. आणि व्यापक असणारा विषय आपल्या हातातून काढून घेतला जातो. काल बोलता बोलता एक विषय सांगायचा होता, तो राहून गेला. पण आता या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगतो की पूर्ण ज्ञानेश्वरी कमांड कशी असते, लक्ष कसं द्यायचं असतं. पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी गणपतीचं रूपक केलेले आहेत. देखा विवेक तव सुमिळ तोची शुंडा दंड सरळ. ज्ञानोबरायच्या गणपतीची सोंड जी आहे ना ती सरळ आहे. तोची शुंडा दंड विवेक आहे, सरळ विवेक आहे बरं का, वाकडा विचार नाही आहेत, सरळ विवेक आहेत. ज्ञानोबरायाला विचारलं की जेवढे गणपती गायत्री मंत्र आहेत, वक्रतुंड आहे धीमही, वक्रतुंड महाकाय, शास्त्रामध्ये पुराणामध्ये, हे काही छोटी गोष्ट नाही बरं. मी सहज सांगत असलो तरी गंभीरतेने घ्या. सगळीकडे वक्रतुंड सांगितलेले आहेत. शास्त्रसुद्धा म्हणतात वक्रतुंड महाकाय. ज्ञानोबराय म्हणतात ते म्हणतात ते बरोबर आहे, मी म्हणतो ते पण बरोबर आहे. एक तर सरळ सोंड असेल नाही तर वाकडी सोंड असेल. ज्ञानोबराय म्हणतात असं नाही आहे, ते तुला जे ओळखत नाहीत त्याच्यासाठी तो वक्रतुंड आहे. शंका पहिल्या अध्यायामध्ये विवेक तो सोमिळ तोची शुंडा दंड सरळ. आणि या सरळ सोंड का आहेत याचं उत्तर 17व्या अध्यायामध्ये. तुझ्याविषयी जे मूढ तयासी तू वक्रतुंड. जे भगवंताला ओळखत नाहीत, गणपतीला ओळखत नाहीत, तयासी तू वक्रतुंड. ज्ञानी असे तरी अखंड अखंड उजूची आहासी, सरळ आहेस तू म्हणून शुंडा दंड. आता ज्ञानेश्वरी आता ही एक मेख आहे जी कळू शकते तुम्हाला, का की पौराणिक पद्धतीची आकाराने दिसते सोंड. अशा हजारो शंका आहेत. 18व्या अध्यायामध्ये शंका, पहिल्या अध्यायामध्ये उत्तर. दुसऱ्या अध्यायामध्ये काही गोष्ट उचललेली आहेत, 17व्या अध्यायामध्ये उत्तर आलेले आहेत. चिंतन हे आहे, जर कळायला लागलं ना तर ज्ञानोबरायचं हृदय आपल्याला कळतं. ज्ञानोबरायच्या हृदयाच्या जवळ आपण जातो. म्हणून वैराग्य काय करतं, ज्ञानोबरायांचा प्रसाद प्राप्त केलं ना, ज्ञानाकडे माणूस झुकायला लागतो. शास्त्राचा बाध केलाय ज्ञानोबरायांनी. वक्रतुंड जर गणपती असेल तुमचा, अजून तुमच्या अंतःकरणामध्ये अज्ञान शिल्लक आहे. ज्या दिवशी सोंड सरळ दिसेल त्या दिवशी तुम्ही ज्ञानी झालात. हे असे हजारो प्रकारे मी तुम्हाला त्यातला एक प्रकार सांगितला तुम्हाला. काय म्हणजे काय असतं ज्ञानोबरायचं. ज्ञानोबाची मेघ हा शब्द आहे ना 700 वर्षापासून, तर ह्या मेघी असतात. अशा साधनेतल्या आहेत, संसारातल्या आहेत, परमार्थातल्या आहेत. म्हणून वैराग्य एकदा तुम्हाला प्राप्त केलं की वैराग्य अंतिमपर्यंत तुमच्या सान्निध्यामध्ये राहतं, अंतिमपर्यंत. आणि वैराग्य तुमची मानसिकता तयार करतं आणि हळूहळू हळूहळू लोकापासून परावृत्त करायला लागतं. जगद्गुरु तुकोबाराय
ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. गावामध्ये राहत होते, श्रीमंत होते, हळूहळू बाहेर गेले, ते भंडाऱ्या डोंगरावर गेले आणि भजन करायला लागले. हे वैराग्य आहे. आणि हा श्लोक पण आहे, विविक्त सेवी लघ्वासी यतवाक्काय मानसा, विविक्त सेवी गजबजा सांडिलिया वसवी वनस्थळिया, अंगाचिया मांदिया एकलाची गजबजा सांडिलिया. आपण तर खोली जर एकांतात असलं ना, लगेच म्हणतो जरा करमत नाही, गावात जाऊन येऊ. काही लोक गजबजेसाठी मंदिरात येतात. नाही कळालं? मी बघतो ना, असं ते बसलेले असतात, कोण येते कोण जाते. मला असं वाटतं ज्ञानोबांनी हे वॉचमॅनच ठेवलेत. नाही, परमार्थच नाही. काय वाटतं तुम्हाला हा महत्वाचा विषय नाही. गजबजा सांडलिया, आत्मचिंतन नाही आहे तुमचं, ज्ञानेश्वरी चिंतन आहे. गजबजा सांडलिया वसवी वनस्थळीया, जास्तीत जास्त लोकांपासून लांब राहतो. अंगाची या मांदिया एकलच, लघवासी कमी जेवतो. हे तर आपल्या लोकांना जमतच नाही. जेवण कमी, मग कसं शक्य? मग द्वादशीला 4 ठिकाणी का होईना जेवण. लघवासी कमी खातो. हरपती प्राण पोखे, इथुल्या भागा मोठके अशा न करे. शरीरात ताकद नाही आली पाहिजे. हे या श्लोकाच्या पुढं खूप सुंदर श्लोक आहेत. का नाही आली पाहिजे ताकद? ताकद आली तरच तुम्ही भांडणं करता ना. रस्त्याने जाताना जर तुम्हाला धक्का लागला, ताकद कमी असली तर तुमच्यामध्ये क्षमा निर्माण होते. जाऊ द्या, द्या सोडून द्या, काय उपयोग नाही. आणि तिथंच ताकद असली की लगेच गुरागुरी सुरू होते. जगातले जेवढे भांडण आहेत ना, तेवढे ताकदीमुळेच भांडण आहेत. ते धनशक्ती असेल, बलशक्ती असेल, शारीरिक क्षमता असेल. नाही ग बसत माणसं. करोडो रुपये लागले तरी चालतील म्हणतात, पण याचा काटा काढा. काटा काढण्यासाठी करोडो रुपये, समाधानासाठी नाही, ईश्वर प्राप्तीसाठी नाही, सुखप्राप्तीसाठी नाहीत. शरीर जिथं अधिकाधिक बर्बाद होईल, मनुष्य संपत्ती त्या ठिकाणी जास्त खर्च करतो, बुद्धीच नाही त्याला. आणि हे टप्पे परमार्थाच्या जीवनातले एक एक टप्पा आहेत. अगोदर भूमी मजबूत करा वैराग्याने, आणि एकदा जमीन मजबूत झाली ना, मग हळूहळू त्याच्यामध्ये विचार करायला लागतात. ज्ञानोबांनी इतकं सुंदर सांगितलं, खूप चांगले जरी असलात तुम्ही, सुक्षेत्र आणि ओलटे बीजही पेरले गोमटे, अलोट फळभार भेटे, वेळ लागे की. परमार्थामध्ये वेळ लागे की आहे ना, प्रतीक्षा म्हणतात, हेच खानदानी साधन आहे. वाट पाहण्याची जेवढी क्षमता असेल तितके तुम्ही उत्तम प्रतीचे साधक आहात. आणि गडबड केली तुम्ही तर अत्यंत संसारिक आहात. गडबड म्हणजे विषयातलं सुख, लगेच आनंद. पैसा मिळाला, दारू पिले, लगेच आनंद. स्त्री असेल, सत्ता असेल, लगेच आनंद. हे संसारातलं प्रापंचिक सुख आहे. आणि ह्या सुखासाठी ज्ञानोबांची एवढी सुंदर ओवी आहेत, इंद्रिय जाता लढा. ज्ञानोबांचं लक्षात ठेवा, इंद्रियाला जर आपण लाडीवाळपणाने पाळलं, आपलं पुण्य आणि धर्म इंद्रिय जाळतात. आपली इंद्रिय जाता, हे न्यायशास्त्राचा शब्द आहे. इंद्रिय जाता, 10ची 10 इंद्रिय ग्रहण करण्याची सूचना याच्यातून दिलेली. इंद्रिय जाता, यावत इंद्रियत्व असा शब्द आहे त्या ठिकाणी. लळा, इंद्रियाचं कोड कौतुक केलं तर दिदलिया धर्माचा मळा, धर्माचा मळा बरं का, जाळोनी भोगणे सोहळा विषय सुखाचा. पारमार्थिक माणसाला जर विषयाचं सुख मिळालं ना, पुण्य जळालं म्हणून समजायचं आपण. आणि ज्ञानोबा म्हणतात, पुण्य पोशिली असा आधार नाही. काय आपल्या दोघांपर कुठलंही विषयाचं सुख प्राप्त हो, पुण्य नष्ट होतं. आणि विषयाच्या सुखाचा अर्थच असा आहे. आणि जसं तुम्ही धर्म संपला ना, तुमचं पाप सुरू होतं. आणि पाप वाढलं ना, ज्ञानोबांनी फार सुंदर विनोद केलेत बरं का. जाणीवपूर्वक पापाचा अर्थ सांगून जातो. पाप खूप वाढलं ना,
तो पापातला VVIP माणूस असतो. तुम्हाला अजून वारकऱ्यांना माहीत नाही VIP आणि VVIP म्हणजे काय. एखाद्या फंक्शनला जर बोलवायचं असलं तर VIP पास असतात आणि VVIP असतात. पण एक माणूस असा असतो त्याला पास नसतो, पण तो मुख्य आसन असतो. VVIPच्या पुढचा असतो तो, त्याला पास नसतो, त्याच्यासाठी सगळी यंत्रणा असते. तसं खूप पाप वाढलं ना तर आपण म्हणतो हा नरकात जाईल, नरकात जाईल. ज्ञानोबा म्हणतात नाही, खूप पाप केलं ना हा नरकात जाणारच नाही. मग पाप केले ना, खूप पाप केले ना, सामान्य लोकांपेक्षा यांनी जास्त पाप केलं, नरकात जाणार नाही. हा VVIP आहेत, नरक याच्याकडे चालून येतो. हे ज्ञानोबांची विनोद आहेत, ओवी ज्ञानोबांची. पापे आपुलेनी थावे, जव करती मिळावे, जिताची आघवे येती नरक. नरकात जायची गरजच नाही त्याला, जिवंतपणे त्याच्याकडे नरक चालून येतात. महाराज बरं झालं आमची आठवण केली. आणि म्हणून विषयी माणसाचं, पापी माणसाचं म्हातारपण पहा, रोमारोमातून पाप बाहेर निघतं महाराज, रोमारोमातून. जेवढं आयुष्यात केलेलं असतं सगळं बाहेर निघतं. काल याचं संक्षिप्त मी उदाहरण दिलेलं आहे. हे ज्ञानोबांचं वैशिष्ट्य आहे. आणि जो प्रतीक्षेतून सुख प्राप्त होतं तुम्हाला, अनंत जन्मीचं सुख आहे, ते साधनेचं सुख आहे, ईश्वर प्राप्तीचं सुख आहे, साधना सफल झाल्याचा आनंद आहे, विश्रांतीचा आनंद आहे. वेळ लागतो. ज्ञानोबांचे शब्द पहा कसे, संसारातला अत्यंत श्रीमंत माणूस सुद्धा म्हणू शकत नाही विश्रांती पावलो सांभाळा. विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तुकोबर आहे स्वतः म्हणतात. विश्रांती साधनेतलं सुख आहे. वैराग्य मुरलं, भूमिका तयार झाली, अंतःकरण तयार, ज्ञान कळायला लागलं. शुद्धता कशाला म्हणावी, इंद्रियाचं पावित्र्य काय, अंतःकरणातलं पावित्र्य काय, मन काय, एक 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 शुद्ध करायला सुरुवात होती. यतवा कायवात मानस, काया मन वाणी शुद्ध करायला लागतो. वाक वाणी शुद्ध होते, पण ऐकावं असं वाटतं. म्हणजे वाणीमध्ये ज्ञानोबा कृपा करतायत असा अर्थ होतो. गोड लागणं वेगळं, अंतःकरणावर प्रभाव असणं वेगळं. काया चांगली दिसते, शरीर चांगलं दिसायला लागतं. परमार्थ ज्ञानेश्वरी वाचा, तुमच्या चेहऱ्यावर तेज आल्याशिवाय राहणार नाहीत. तेज शब्दाचा अर्थ लाईट लागेल असं समजू नका बरं का. तेज शब्दाचा अर्थ आहे प्रत्येक माणसाला असं वाटेल तुम्हाला मदत करावी. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष, पाहिल्यानंतर वाटेल नाही हा माणूस फार चांगला आहे, याला मदत केली पाहिजे. हे तेज, हे विशेषता आहेत. आणि मग ते शरीर पवित्र होतं, वाटतं मदत करावी. आणि एक लक्षात ठेवा, माणसाला जर वाटायला लागलं ना ह्याला मदत करावी, समजायची ईश्वराची कृपा झाली. हे जनाबाईचा अभंग आहेत. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करी. देव सखा जरी, ईश्वर जर तुम्हाला सहकार्य करत असेल, विश्व लोकांना त्रास देऊ वाटणार नाहीत. तुकोबारायांच्या ज्ञानोबाच्या जीवनात 2-3 माणसं होते व सगळे शिष्यच होते. तो एक काळ होता, रामेश्वर भट्टाने जगद्गुरू तुकोबाराला त्रास दिला, आणि हाही एक काळ आहे अख्खं आयुष्य तुकोबाराच्या सेवेमध्ये रामेश्वर भट्टाने घालवलं. एक साधना काळ होता तुकोबाराचा, त्या काळामध्ये त्रास झाला तुकोबारायला, पण तो त्रासाचा भाग निघून गेला. राहिलेलं आयुष्य आनंदाचे डोही, आणू रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. ही देण आहेत, हे वैराग्य आहेत, काय आहेत. आणि काया एवढे पवित्र होते, ईश्वर येतो महाराज. मला तर तुकोबाराच्या विषयी एवढा स्वाभिमान आहे, तुम्हाला काय सांगायचं महाराज. हे घटनाच घडलेली नाहीत. लोक बोलताना जगद्गुरू तुकोबाराविषयी काही बोलतात, पण काही घटना खूप सुंदर तुकोबारांनी लिहिलेल्या आहेत साधनेच्या. शरीर पवित्र होतं याचा अर्थ असा आहे, शरीरातला पृथ्वी तत्वाचा भाग निघून जातो, हे ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे. सदेह वैकुंठ गमन म्हणजे कातड्याच्या शरीराने वैकुंठाला जाणं नाही, शरीरात दिव्यत्व येणे.
ते लोकांना कळत नाही अजून. आणि हा तुकोबारायचाच अभंग आहे. दिव्य झाली माझी काया, शब्द लक्षात, दिव्य झाली. आपल्यासारखं शरीर आहे. आपलं शरीर स्मशानात जात नाही, स्मशानात न्यावं लागतं. वैकुंठात जायचं काय त्या लोकांना अक्कल नव्हती काही, वैकुंठात कसं जाईल काय जाईल. ह्या भौतिक शरीराने नाही, शरीरात दिव्यत्व येतं हे सांगितलेलं आहे. ज्ञानोबराय समाधीमध्ये आहे, दिव्य शरीर आहे, परिवर्तन झालेलं शरीर आहे ते. तुमचं आमचं भौतिक शरीर नाही. ते जगद्गुरु तुकोबारायांचं शरीर हे भौतिक शरीर नाहीत, गुणातीत शरीर आहे. सत्वगुण रजगुण तमगुणाच्या पलीकडे गेलेलं शरीर आहे, जिथं रोग नाही, राई नाही, काही नाही. आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे, तुका आकाशा एवढा या शब्दाचा अर्थच असा आहे, ते दिव्य आहेत, मृत्यू नाही आहे त्यांना. आणि याचं वर्णन तुकोबाराय करतात. तुकोबारायचे जे निर्याण प्रसंगातले अभंग आहेत ना, त्याचा अभ्यास करून बघा, तुम्हाला हे वैराग्य म्हणजे काय ते कळेल. तुकोबाराय असं म्हणत नाही की मला कंटाळा आला. 42 वर्ष जगद्गुरु तुकोबारायचं आयुष्य होतं. दिसो नये जना, मला काही मरण आहे तुकोबाराय म्हणतात. काय मृत्यू मागितले तुकोबारायने का मरण मागितलेले आहेत? उलट त्याच्याबद्दल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मरणाआधी, मरण यायच्या अगोदर माझं जीवन संपलेलं आहे, झाला प्रेतरूप शरीराचा भाव. मग मरणाला कोण घाबरतात? आपले मरण पाहिले म्या डोळा. ही परमार्थातली दिव्यत्वाची प्रचिती, दिव्यत्व येते परमार्थातलं. आणि मग तो शब्द फार महत्त्वाचा आहे, दिसो नये. एक शब्द आहे त्याच्यामध्ये, जर काही चांगल्या घटना घडणार असेल आणि तुम्ही जर पुण्यवान असेल ना, तर तुमच्या शरीरामध्ये घटना घडण्याच्या अगोदर संकेत निर्माण होतात, त्याला शकुन म्हणतात. जर सेन्सिटिव्ह असाल, संवेदनशील असाल, तर समजा उद्या एखादं काम व्हायचं असेल नसेल, तुमचं शरीर तुम्हाला सांगतं हे होऊ शकतं किंवा होणार नाही. किंवा काही चांगलं घडणार असेल तर तुम्हाला अगोदर त्या सूचना मिळतात, नाही माझे काम सफल होणार आहेत, जमणार आहेत, हे संकेत आहेत. सामान्य माणसाला हे संकेत मिळतात. तो सामान्य माणसाला ईश्वर प्राप्त झालेला, ज्ञानोबारांचा आशीर्वाद प्राप्त असताना काय संकेत मिळत असतील, लिहून ठेवले जगद्गुरु तुकोबारायांनी. चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम, आठवला माय बाप येईल काय मूळ नेनो. मूळ म्हणजे निरोप. फार तो प्रसंगच इतका जगद्गुरु तुकोबारायचा विशेष आहे. महाराज अभ्यासला तर आपल्या लक्षात येईल परमार्थ कशा करता करायचा आहे. त्याचसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा येईल काय मूळ नेनो. आणि शेवटच्या क्षणाला भगवंत आठवणं हे अनंत जन्माची पुण्य. पूर्ण 8वा अध्याय याच्यावरच आहेत. अनन्यचेता सततम योमाम स्मरती नित्यशः, भगवंताचे वाक्य, तस्याहम सुलभ. तुकोबाराय म्हणतात, आठवला माय बाप येईल काय म्हणून नेनो. आणि असं छोटंसं भांडण आहे त्या ठिकाणी. तुम्ही सनकाधिक संत, हे जगातले पहिले संत आहेत, सनकाधिक संत. आणि त्यांना सांगतात, तुम्ही नेहमी देवाजवळ असतात, आम्ही पण मूळचे वैकुंठातले आहेत, पण लोकांचा उद्धार करण्याकरता आलो आहेत. तर लोक आम्हाला तर काही कृपाळू म्हणत नाहीत, कृपावंत म्हणत नाहीत. आणि सनकाधिकाला सांगतात, तुम्ही कुणाचा उद्धार केला नाही, लोक तुम्हाला कृपावंत म्हणतात. टोमना कळतो ना, म्हणविता. मी म्हणतोय असं नाही म्हणत तुकोबाराय, तुम्ही सनकाधिक संत आणि स्वतःला काय म्हणून घेता, म्हणविता. कोणावर कृपा केली? कोण आहे शिष्य तुमच्या जगात? एका आंधळ्याला की समजून सांगायला बोलवलं होतं धृतराष्ट्राला, त्याला शाप देऊन तुम्ही निघून गेला, तरी कृपावंत. सनत सुजातीय नावाचं स्तोत्र आहेत, खूप मोठा विषय आहेत महाभारतामध्ये. विदुर सांगून सांगून कंटाळा, धृतराष्ट्र म्हणतो तुझ्या सांगण्याने काही मला समाधान होईना, एखादा संत बोलव. मग विदुराने मंत्राचं आव्हान केलं आणि सनत सुजातला बोलवलं. सनत सुजातांनी धृतराष्ट्राला उपदेश केला. हे राजा होता,
सगळं ऐकून घेतलं. राजकारणातल्या माणसाची पहिली क्वालिटी ऐकून घेणे आणि प्रत्युत्तर न देणे. ऐकून घ्यायची सवय आली ना, तुमच्यासारखं भाग्यवान जगात कुणी नाही. काम करा नाही तर न करा, पण ऐकणे. तुम्ही ऐकूनच घेत नाही म्हणून राजकारणात जमत नाही आपल्याला. जे काही करायचे ना भविष्यामध्ये अगोदरच बडबड बडबड करून बोलून देतो. सगळं ऐकून घेतलं. सनकादी सनद शुजात म्हटले, कसं वाटलं राजा तत्वज्ञान? खूप छान आहे म्हणे, खूप छान आहे. मग आता मग काय म्हणे, तुम्ही संन्यासी आहात, सांगणं तुमचं काम आहे, मी राजा आहेत, प्रजेचं ऐकणं माझं काम आहे, पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वागणार नाहीत. राम राम. एवढा राग आला. पहिला संत सृष्टीतला, पहिल्यांदा धृतराष्ट्राला ज्ञान दिलं तरी हे आंधळा ऐकत नाही, शाप देऊन निघून गेले. आणि जगद्गुरू तुकोबराय आठवण करून देतात, एक आंधळा तुम्हाला भेटला तर त्याला शिव्या दिल्यात, आम्ही तर आंधळ्यातच राहतो. विषयांना आंधळे झालेली लोक आमच्या अवतीभोवती आहेत, पण आम्ही कुणाला अजूनपर्यंत शाप दिलेला. उलट खटनट यावे, कसे का असला बुवा टाळ घ्या, वारी करा आणि म्हणविता कृपावंत. पण आता देवाजवळ तुम्ही राहता, एवढा करा उपकार, सांगा देवा माझी भाकावी करुणा, विनवा वैकुंठीचा राणा. वैकुंठीचा शब्द आहे बरं का, पंढरीचा नाही. सनकादिक काही पंढरपूरचे रहिवासी नाही आहेत. आपल्याला एखादी सवय लागली की कायमची लागून जाते. विनवा वैकुंठीचा राणा, तुका म्हणे मजा आठवा. कशासाठी बोलतोय? मूळ पाठवा. तुका म्हणे भगवंताला म्हणावं मजा आठवा. तुमचा एक वैकुंठातला भक्त पृथ्वीवर आलेला आहे, त्याला परत वैकुंठाला यायचं आहे, मूळ लवकरी पाठवा. येईल काय मूळ नेणं. सनकादिकांनी केलेलं काम आहे तुकोबारायचं. भगवंत स्वतः येतात. याच्यासारखं भाग्य जीवनामध्ये नाहीत महाराज. परमार्थाची, वैराग्याची सफलता आहे जीवन कृतार्थ होणं. आणि मी तुम्हाला सांगतो महाराज, कुणी जग मानो न मानो, भगवंताने एकदा ठरवलं तुम्हाला मान द्यायचं ना, तुमचा मान कुणी हिरावून घेऊ शकत नाही. 400 वर्ष झाले तुकोबारायांना, मान तसाच आहे. आणि मला कधी कधी तुकोबाराय, मला एक सुशिक्षित माणूस भेटला पुण्याचा, म्हणजे महाराज तुकोबारायांची परिस्थिती फार हलाखीची होती. म्हटलं तुला का टेन्शन आलंय त्याचं? अभंग वाच, अर्थ वाच, ज्ञानेश्वरी वाच, जे त्यांचं क्रीम आहे ते वाच ना. त्या परिस्थितीचं तुला काय घेणे की तू काय 2-4 किलो पोतं टाकणार आहे तिथं गहूचे काय? नाही महाराज, वाईट वाटतं तुकोबाराची परिस्थिती पाहून. त्यांना म्हणणार आहे तुकोबाराय किती श्रीमंत होते, मूर्खा तुला माहीत नाहीत अजून. तुकोबारायच्या अभंगावर कीर्तन करून कीर्तनकार करोडपती होतो. खुद्द अभंग लिहिणारे गरीब असतील अशी कल्पना का करता तुम्ही? बरं, किती अभंगावर खरंच कीर्तन करतात कीर्तनकार लोक? सगळा गाथा कळतो का? बोला ना. हाय कॅपॅसिटी एखाद्या महाराजाची, सगळा गाथा कळा मग सगळा गाथा 4000 अभंगाचा आहेत. 4 अभंग मरेपर्यंत वापरतो. मी 78ला आळंदीला आलो त्यावेळेस काही कीर्तनं ऐकले 78ला, आणि माझ्या फडावर 14ला काही कीर्तन ठेवलेत. त्याच 78ला ज्या महाराजांचे ऐकले त्यांचे 14ला माझ्या फडावर कीर्तन ठेवलेत. कशात तरी बदल असावा ना, खाकरण्यामध्ये तरी. मग ह्या महाराजाला बोलण्याच्या ऐवजी टेप लावलेला काय वाईट आहे? जिवंताला बोलवायचं कशातच बदल नाहीत. मग मी त्यांना म्हटलं, महाराज 78ला इंटरनेट नव्हतं, जग त्या काळातलं वेगळं होतं. 2014ला जग फास्ट झाले आहेत, जगात बदल झाला पण तुमच्यात बदल नाही. तुम्ही ब्रह्म आहात. बदल तुमच्यामध्ये शक्य काय असतं? बुद्धी थांबली तिथं महाराज. बुद्धीमध्ये परिवर्तन झालं नाहीत हे त्याचं द्योतक आहेत.
काळाने त्याचा स्वीकार केला नाही, त्याचं बाद झालेलं आहे. आणि पाणी जास्त दिवस जर राहिलं ना, वास मारल्याशिवाय राहत नको वाटतं. नवीन नवीन बरं वाटतं नंतर नको वाटतं. अर्थ लक्षात ठेवा. आणि काय जगद्गुरु तुकोबारांचं भाग्य महाराज. एकच वाक्य सांगतो म्हणजे वैराग्य कळेल. वैराग्य कळेल. आपुल्या माहेरा जाईन मी. माहेर म्हणजे वैराग्याचं माहेर हे भगवंत आहेत. वैराग्याचं माहेर हे भगवंत आहेत. माहेर भगवंत आहेत वैराग्याचं. म्हणूनच वैराग्य प्रसादातून आपल्याला मिळतं. एरवी आपल्याला मिळत नाहीत. वैराग्य तुमच्या आमच्याकडे म्हणून राहत नाही. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. आणि भगवंताचा निरोप आल्यानंतर शरीरात होणारे बदल काय कल्पना करावी महाराज लोकांनी. कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. आणि सगळं लिहून ठेवलं महाराज. तुकोबाराचा एक अभंग सांगतो. आत्ता जे आतंकवादीची रचना चालली, माणसाची कापाकापी चालली, अनेक राष्ट्रात भांडण चालले ना, हे तुकोबारांनी 400 वर्षापूर्वी आत्ताच्या आतंकवाद्यावर अभंग लिहून ठेवलेलं आहे. त्यांना म्हणलं एवढं तुम्ही परमार्थात जाता का? काही नाही म्हणे, ही लोक एवढी त्रास देणारे जगाला. पीडित आहे राष्ट्र देखोनी जग, न घडे यावरी न धरवे धीर. लोक एकमेकाला कापतायत, धर्माच्या नावाने आतंक चालू आहेत, मारतात, जिवंत माणसाला कापतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे पाहवत नाहीत. न घडे यावरी न धरवे धीर, पीडिता हे राष्ट्र भारत देखोनी जग. पीडिता हे राष्ट्र म्हणजे बॉम्बस्फोटच आहेत. केवळ आपल्यातच होतं नाही, पीडिता हे राष्ट्र देखोनी जग. जगात बॉम्बस्फोट सुरू झालेत. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. येणारा काळ कसा आहे, येणारी लोक कशी आहेत, आणि याच्यातून आपला परमार्थ टिकवायचा आहे. म्हणून वैराग्य सिद्धी देई जे प्रसायतया. वैराग्य हे भगवंताचं माहेर आहेत. आणि सगळ्याला कल्पना आहेत भगवंताचे जे 6 गुण आहेत. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य. वैराग्य भगवंताचा गुणच आहे. म्हणून वैराग्य सिद्धी देई जे प्रसायतया. सगळ्यात महत्त्वाचा आणि विशेष मुद्दा या ठिकाणी सांगितला. आणि मग तो टप्पा हळूहळू पुढं जात जात एक चांगल्या प्रतिभेवर येतो. येतं वाक् काय मानसा, शुद्ध होतं. आणि उद्याचा एक विशेष विषय आहे, बुद्ध्या विशुद्धया ऐकतो. बुद्धी जर शुद्ध करायची असेल तर गुरुदाविल्या वाटा, एवोनी विवेक तीर्थ तटा, धुओनी मळकटा बुद्धीचा जेणे. म्हणून उद्या आपण हे पुढचा परमार्थाची साधक. आज जाणीवपूर्वक वैराग्य सांगितलं, कारण की हे जेवढं मजबूत होईल तेवढं आपल्याला पुढचे सिद्धांत कळायला मोकळे जातील. आणि अंतिम जो ज्ञानोबारांचा सिद्धांत आहे म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरी 17 अध्याय. 17 अध्यायामध्ये एकाध्यायी गीता म्हणजे 18वा अध्याय. आणि 18व्या अध्यायातले उद्याचे 5 श्लोक हे पूर्ण गीतेचं काळीज. आणि 5 श्लोकातला एक श्लोक हे वारकरी संप्रदायाचा प्राण. आपण उद्या चिंतन करू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.